विद्यार्थी मित्र हो, आज आपण द्वितीय सत्राच्या BA सेकंड इयरच्या 4थ्या सेमिस्टरमध्ये जो काही GOE आणि OE हा पेपर जो काही ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू डेमोक्रेसी, म्हणजेच लोकशाहीची प्राथमिक माहिती किंवा ओळख त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. कशा स्वरूपामध्ये लोकशाही कारभार करत असते, लोकशाहीच्या कारभारानुसार कोणकोणते देशामध्ये आज राज्यकारभार त्या ठिकाणी चालू आलेला आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला या तासिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, जगाच्या काळामध्ये प्रवाहामध्ये अनेक प्रकारच्या राजकीय विचारसरणींचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. एकेकाळी राजेशाही या ठिकाणी अस्तित्वात होती. राजेशाहीच्या अगोदर माणूस हा समाज करून राहत होता. या समाजामध्ये समूह करत राहत असताना एक प्रकारच्या टोळ्यानुसार असलेला समाज एक संघ त्या ठिकाणी शेतीच्या आधारे झालेला आपण त्या ठिकाणी बघितला. आणि हा एक झालेल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया त्या ठिकाणी होत होत्या. मग यामधूनच राज्यसंस्थेचा त्या ठिकाणी उदय झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे राज्यसंस्थेच्या उदयामध्ये सर्वप्रथम राजेशाहीचे अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. एकेकाळी राजेशाही व्यवस्था जगामध्ये मान्यता पावलेली प्रत्येक देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतरची प्रक्रिया जर बघितली आपण की ह्या राजाचा धर्मानुसार कारभार सुरुवातीच्या काळामध्ये केला जात होता. धर्माचा पगडा, धर्माचं वर्चस्व राजेशाहीवरती प्रचंड स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. परंतु कालांतरानं राजेशाही श्रेष्ठ की धर्मशाही श्रेष्ठ हा वाद युरोप कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मग दोन्हीची सत्ता स्थापन करण्याच्या नादामध्ये पोपची सत्ता त्या ठिकाणी मागं पडली, म्हणजे धर्माची सत्ता त्या ठिकाणी मागं पडली आणि खऱ्या अर्थाने राजेशाहीला उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. मग नंतरच्या काळामध्ये या राजेशाहीचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये देखील झालेलं होतं. की राजा हा मन मानेल त्याप्रमाणे वागत होता. आपल्याकडे म्हटलं जातं भारतामध्ये की राजाने घेतलेला निर्णय त्याला कोणत्याही प्रकारची संघटना, व्यवस्था, कोणत्याही प्रकारची विरोध करणारी संघटना किंवा व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. तर राजा बोले दर हाले अशी गोष्ट त्या काळामध्ये होती. राजाने घेतलेला निर्णय हा बिनबुभाट, मनमुकाटपणे प्रत्येक जनतेला त्या ठिकाणी तो पूर्ण करावा लागत होता किंवा राजाचा आदेश हाच अंतिम हुकूम त्या ठिकाणी नियोजन किंवा आयोजन त्या ठिकाणी केलं जात होतं. राजाने जर एखाद्याला देहदंडाचा आदेश दिला तर त्याची देहदंड त्याला देण्यात येत होता. अशा स्वरूपाचा राजाचा अंतिम आदेश सर्वाधिकार. मग न्यायदानाचं काम असेल, कार्यकारी काम असेल, कायदे बनवण्याचं काम असेल, तिन्ही मंडळ आजच्या काळामध्ये लोकशाहीचे जे आपल्याला राज्यकारभाराच्या दृष्टीने जे प्रशासकीय यंत्रणा निर्माण झालेली आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या तिन्ही कार्यपालिकेचा जे निर्णय आहे हे राजा त्या ठिकाणी पार पाडत होता. अशा स्वरूपाची राजेशाहीची अवस्था, एक प्रकारची हुकुमशाहीची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. मग या हुकुमशाहीमध्ये नंतर मध्ययुगीन काळामध्ये जो विचारांचा किंवा प्रबोधनाचा कालखंड त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. या प्रबोधन कालखंडामध्ये एक वैचारिक क्रांती जगामध्ये निर्माण झालेली होती. यामध्ये औद्योगिकीकरणाला सुरुवात झालेली होती. अनेक नवीन शोध त्या ठिकाणी लावण्यात येत होते. अनेक औद्योगिकामध्ये अनेक यांत्रिकीकरणाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली होती. जगाचा शोध लावण्याची प्रक्रिया वास्को द गामा असेल, अशा स्वरूपाच्या अनेक फ्रेंच, जपान, जर्मनी यासारख्या खलाशांनी त्या ठिकाणी लावलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. पण एक प्रकारची क्रांती त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. नंतरच्या काळामध्ये साम्राज्यवादी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. साम्राज्यवादाची व्यवस्था आपल्याला फॅशिझममध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. इटोलीचा मुसोलिनी असेल, जर्मनीचा हिटलर असेल,
यांनी एक प्रकारची फॅशिझमशाही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. त्यांना कल्याणकारी राजेशाही किंवा कल्याणकारी व्यवस्था असं उपमा त्यांनी दिलेली जरी असली तरी राज्य हेच अंतिम होतं. व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला कवडीची किंमत त्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिलेली नव्हती. सर्वप्रथम व्यक्ती कर्तव्याऐवजी राज्याची कर्तव्य ही प्रधान मानल्या जात होती. व्यक्तीनं स्वतःसाठी न जगता ते राज्यासाठी किंवा देशासाठी जगलं पाहिजे अशी भूमिका त्या काळामध्ये फॅशिझमसारख्या ठिकाणी दिसून येतात. नंतरच्या 18व्या 19व्या शतकामध्ये 2-3 देशामध्ये जी क्रांती झाली त्यामध्ये सर्वप्रथम अमेरिकेची क्रांती असेल 1787ची, त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती असेल. या दोन्ही क्रांत्यांनी एक प्रकारचं राजकीय व्यवस्थेचं स्वरूप त्या काळामध्ये बदलवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग या फ्रेंच राज्यक्रांतीनं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी काही मानवतावादी मूल्य आहे ती मूल्य प्रसारित करण्याचं काम त्या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांतीने केलेलं आहे. मग याच आधारे लोकशाहीकरणाची प्रक्रिया एकीकडे सुरू झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग यामध्ये जगामध्ये अनेक देश, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे सर्व देशांनी एक प्रकारे लोकशाहीची कास त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मानवते मूल्यांचा त्या ठिकाणी अंगीकार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. याबरोबरच जगामध्ये पुन्हा एक क्रांती त्या ठिकाणी निर्माण झाली होती, ती म्हणजे साम्यवादाची क्रांती. मग साम्यवादी क्रांतीचे जे प्रणेते आहेत यामध्ये रशिया असेल, चीन असेल, क्युबा असेल, ही साम्यवादी राष्ट्र या देशामध्ये साम्यवादाची बीजे रोवली गेली आणि एक प्रकारे लोकशाहीला विरोधी विचारधारा म्हणून अर्ध्या जगामध्ये साम्यवाद त्या ठिकाणी दिसून येतो आजच्या काळामध्ये, तर अर्ध्या जागतिकीकरणामध्ये लोकशाही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे विचारधाराच्या आधारे जगामध्ये 2 टोके त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला बघावयास मिळतात. साम्यवाद आणि लोकशाही यांच्यामध्ये ढोबळ मानाने जर बघितलं तर साम्यवाद हा राज्याला प्राधान्य देणारा आहे. संपूर्ण साधने, संपत्ती ही राज्याची असेल आणि व्यक्ती त्या ठिकाणी राज्यासाठी काम करेल. आपल्या श्रमदानाच्या विभागणीनुसार साम्यवादाला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. याबरोबरच अधिक जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडमध्ये देखील 1688ला जी क्रांती झाली होती त्यानुसार हळूहळू जे काही त्यांनी लोकांच्या विकासासाठी कायदे त्या ठिकाणी निर्माण करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवलेली होती, ती एक प्रकारची लोकशाहीकडे, मानवतावादी मूल्याकडे वाटचाल चालू असलेली आपल्याला दिसून येते. मग सर्वप्रथम इंग्लंड या देशामध्ये लोकशाहीची पाळेमुळे त्या ठिकाणी रोवली गेली किंवा इंग्लंड या देशाला लोकशाहीची जननी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. पहिली सर्वप्रथम क्रांती देखील इंग्लंडमध्ये या ठिकाणी झालेली होती. परंतु जी काही फ्रेंच राज्यक्रांतीनं जी काही स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेचा विस्तार केला होता, ती क्रांती या देशामध्ये अनेक कायदे लोकांच्या विकासासाठी त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आजही इंग्लंड या देशामध्ये आपण बघतो की नामधारी राजेशाही आहे, परंतु त्या देशामध्ये वास्तविक संसदीय स्वरूपाची लोकशाही त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या इंग्लंडच्या धर्तीवर देखील भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी केलेला होता. या मध्ययुगीन काळामध्ये इंग्रज भारतामध्ये आलेले आहेत. त्यांनी 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सर्वप्रथम भारतामध्ये स्थापना केली. या कंपनीनं व्यापार करता करता या देशाचा राज्यकारभार कधी स्वतःच्या हातात घेतला हे इथल्या जनतेलाही कळलं नाही, इथल्या नेत्यांना देखील कळालं नाही. फोडाझोडा आणि राज्य करा ही ब्रिजावली स्वतः घेऊन सनी दीर्घकाळ जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी भारतावरती राज्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. मग या ठिकाणी राज्य करत असताना अत्यंत छोटा असलेला देश, मुळातच लोकसंख्या कमी असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची किंवा त्या ठिकाणी माणसांची कमतरता त्यांना राज्य सकट
चालवण्यासाठी गरज भासली, मग त्यांनी आपल्या लायक लोक बनवण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या दृष्टीने योग्य असे कर्मचारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपलं जे काही एज्युकेशन आहे, इंग्रजी शिक्षण येथील लोकांना, येथील विद्यार्थ्यांना, मुलांना त्या ठिकाणी देण्याला सुरुवात केली. मग हळूहळू भारतामध्ये या इंग्रजी शिक्षणातून एक प्रबोधनाची चळवळ त्या ठिकाणी निर्माण झाली. अशा स्वरूपामध्ये भारताला देखील इंग्रजांच्या पाठीमागावरून एक प्रकारची विकासाची किंवा लोकशाहीची पाळेमुळे भारतामध्ये रवलेली आपल्याला दिसून येतात. आज साम्राज्यवाद, वसाहतवाद यांचा शेवट झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक देशामध्ये लोकशाही स्थापन झालेली त्या ठिकाणी दिसून येते. आज जवळपास 200 देशापैकी 160 देशामध्ये लोकशाही दिसून येते. म्हणजे 70% आज जगामध्ये लोकशाहीची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. मग या अर्ध्या अधिक जगामध्ये लोकशाही निर्माण झाल्यानंतर ही लोकशाही प्रक्रिया कशी आहे, लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीच्या व्याख्या काय आहेत, मग या लोकशाहीची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याचा देखील अभ्यास करणं आपल्याला या तासिकेमध्ये क्रमप्राप्त ठरत असते. म्हणून लोकशाही प्रक्रिया किंवा कन्सेप्ट इंट्रोडक्शन टू डेमोक्रेसी, एक लोकशाहीचं ओळख किंवा लोकशाहीची प्रस्तावना ह्या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आजच्या या तासिकेमध्ये आपण जो उहापोह केलेला आहे विचारमंथनाचा, तो एक प्रकारची लोकशाही प्रक्रियेची एक पार्श्वभूमी त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे लोकशाही निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही इंग्लंड या देशाने कायदे केलेले होते, फ्रेंच राज्यक्रांती असेल, अमेरिकन राज्यक्रांती असेल, या क्रांत्यांचा देखील लोकशाही निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी राहत आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये एक पार्श्वभूमी आपण आजच्या या तासिकेमध्ये बघितलेली आहे. नंतरच्या या तासिकेमध्ये आपण लोकशाहीची संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.